नमस्कार मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेअंतर्गत जवळपास 377 पदांकरता ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेऊया। तर जवळपास तुम्ही पाहू शकता की जवळपास 41 पदांकरता भरती प्रक्रिया आहे। 41 मुख्य गट आहेत आणि एकूण 377 पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। चला तर प्रत्येक पदानुसार सविस्तर माहिती घेऊया। तर यामध्ये पहिलं पद आहे, तुम्ही पाहू शकता माता व बाल संगोपन अधिकारी गट अ, यामध्ये एक पद आहे। वेतन श्रेणी 56,000 पासून 1 लाखापेक्षा अधिक पर्यंत आहे आणि यामध्ये MBBS वन जनऔषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदवी, MD PSM, त्यानंतर कम्युनिटी मेडिसिन MBBS किंवा DPH पदवीधारक किंवा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र पदव्युत्तर पदवी MBBS व MBBS व DGO पदवीधारक यापैकी कोणती एक पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियमांतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक। त्यानंतर शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये 2 वर्ष कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे आणि सर्व पदाकरता मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे। आणि दुसरं पद आहे क्षयरोग अधिकारी गट अ, याकरता एक पद आहे। वेतन आहे 56,000 पासून ते 1 लाखापर्यंत। यामध्ये MBBS जनऔषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदवी, त्यानंतर MBBS किंवा DPH पदवीधारक किंवा MBBS व MD किंवा मेडिसिन MBBS व DNB पदविका यापैकी अर्हता धारण करणारा उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियमांतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आणि शासकीय केंद्रशासकीय निमशासकीय रुग्णालयामध्ये 2 वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे आणि मराठी भाषा ज्ञान आवश्यक। तिसरा आहे हिवताप अधिकारी गट अ, यासाठी एक पद आहे। वेतन श्रेणी 56,000 पासून 1 लाखापर्यंत आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जनऔषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदवी, त्यानंतर MBBS व DPH पदविका उत्तीर्ण असावा आणि मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आणि रुग्णालयातील प्रशासन शासकीय सार्वजनिक आरोग्यसेवा प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी सक्षमपणे हाताळण्याच्या व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण 7,000 निर्मूलन कार्यक्रम हिवताप नियंत्रण इत्यादी कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक। आणि यानंतर चौथं पद आहे वैद्यकीय अधिकारी गट अ, यासाठी एकूण 5 पदे आहेत आणि यामध्ये पहिलं पद एकूण 5 पदे आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नियमांतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक। त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे, खाजगी किंवा सरकारी चालणार आहे। त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। यानंतर 5वं पद आहे पशुशल्य चिकित्सक व्हेटरनरी ऑफिसर गट अ, याकरता एक पद आहे आणि वेतन तुम्ही पाहू शकता 56,000 पासून 1 लाखापर्यंत आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी, त्यानंतर शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्था खाजगी नामवंत संस्थेतील 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। 6वं पद आहे महापालिका उपसचिव गट ब, याकरता एक पद आहे। वेतन श्रेणी 41,000 पासून 1 लाखापर्यंत अधिक आहे आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत 3 वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। त्यानंतर 7वं पद आहे महिला व बाल कल्याण अधिकारी गट ब, अराजित पत्रित, यामध्ये एक पद आहे। वेतन श्रेणी 41,000 पासून 1 लाखापेक्षा अधिक आहे। यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची सेवा समाजसेवा विधी मानसशास्त्र गृहविज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण, शासकीय निमशासकीय संस्थांमधील प्रशासकीय कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे। 8वं पद आहे माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब, याकरता एक पद आहे आणि याकरता शैक्षणिक पात्रता पत्रकारिता व जनसंज्ञापन मधील पदवी आवश्यक आहे। त्यानंतर शासनमान्य संस्थेतील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव आणि उमेदवाराला मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर 9वं पद आहे सहाय्यक नगररचनाकार गट ब, यासाठी एकूण 2 पदे आहेत आणि येथे वेतन श्रेणी 41,000 पासून ते 1 लाखांच्या आसपास आहे। शैक्षणिक पात्रता शासनमान्य विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग किंवा अर्बन अँड रूरल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर तसेच किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंगमधील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे।
शासकीय किंवा निमशासकीय संस्था, शासनाचे अंगीकृत उपक्रम अथवा शासन नियंत्रित संस्था अथवा कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत संस्था किंवा शासनाच्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणीकृत असलेल्या संस्था यामध्ये नगररचना व जमीन इत्यादी इमारतींचे मूल्यांकन या विषयामधील किमान 5 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे आणि मराठी भाषेत ज्ञान आवश्यक. 10वं पद आहे सांख्यिकी अधिकारी गट ब, याकरता 1 पद आहे आणि वेतन श्रेणी पाहू शकता 41,000 पासून ते 1 लाखापर्यंत आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी, संबंधित विषयाच्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट ब यासाठी 1 पद आहे आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम तुम्हाला पूर्ण असावा, उत्तीर्ण असणे गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी तसेच अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेले उमेदवारच अर्ज करू शकतात किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केली असावी. तसेच महानगरपालिका, नगरपालिका, विशेष नियोजन प्राधिकरण, शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये किमान 6 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि शारीरिक पात्रता येथे देण्यात आली आहे. त्यानंतर उंची 165 सेमी, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेमी, छाती साधारण 81 सेमी फुगवून 5 सेमी जास्त महिला उमेदवारांसाठी छाती मोजण्यात येणार नाही. वजन 50 किलोग्रॅम, महिला उमेदवारांसाठी 46 किलोग्रॅम, दृष्टी चांगली, बिना चष्म्याने 6.6, तसेच इतर तुम्हाला इथे दृष्टीचे निकष पाहू शकता आणि वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. त्यानंतर पुढचं पद आहे उपअग्निशमन केंद्र अधिकारी गट क, यासाठी एकूण 4 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता कोणत्या शाखेचा पदवीधर उमेदवार चालणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केला असावा. तसेच द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी, तसेच महानगरपालिका, नगरपालिका, विशेष नियोजन प्राधिकरण, शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये 3 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचं आणि मराठी ज्ञान आवश्यक आणि शारीरिक पात्रता आणि इथे वयोमर्यादा देण्यात आली आहे. 165 सेमी उमेदवारांसाठी म्हणजेच पुरुषांसाठी, महिलांसाठी 157 सेमी उंची असावी. छाती साधारण 79 सेमी फुगून 5 सेमी अधिक, महिलांसाठी ही तरतूद नाही. वजन 50 किलोग्रॅम, महिलांचे वजन 46 किलोग्रॅम आणि इतर दृष्टी नियम पाहू शकता आणि त्यानंतर उमेदवाराचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. यानंतर पुढचं पद आहे प्रमुख अग्निशमन विमोचक गट क, यासाठी एकूण पदे आहेत 8 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची SSC परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. 10वी परीक्षा उत्तीर्ण आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि एकूण 3 वर्षाचा अनुभव अग्निशमन क्षेत्रामध्ये म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचं आणि शारीरिक पात्रता उमेदवारांसाठी म्हणजे पुरुषांसाठी 165 सेमी, महिलांसाठी 157 सेमी, छाती 81 सेमी, 5 सेमी फुगून अतिरिक्त महिलांसाठी अट नाही आणि वजन 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी 46 किलोग्रॅम आणि दृष्टीचे नियम तुम्हाला पाहायचे आहेत आणि वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा अधिक असू नये. त्यानंतर पुढचं पद आहे अग्निशमन गट क अधिकारी आणि याकरता एकूण 72 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असावा आणि माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच अशांना नियुक्ती देण्यात येणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. उंची पुरुषांकरता 165 सेमी, महिलांकरता 157 सेमी, छाती फुगून 81 सेमी, 5 सेमी अधिक, महिलांकरता अट नाही. वजन पुरुषांकरता 50 किलोग्रॅम, महिलांकरता 46 किलोग्रॅम आणि दृष्टी चांगली असावी आणि हे निकष पाहायचे आहेत आणि उमेदवाराचं वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. त्याचबरोबर पुढचं पद आहे चालक यंत्र
चालक गट क अग्निसेवा आणि याकरता पदे आहेत 31. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वेतन आहे 29,200 पासून ते 92,000पर्यंत आणि शैक्षणिक पात्रता SSC परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन 6 महिन्या कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स उमेदवाराने पूर्ण करणे आवश्यक आहे आणि वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना लायसन गरजेचा आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचं आहे आणि शारीरिक पात्रता उंची पुरुषांकरता 165 सेमी, महिलांकरता 157 सेमी, छाती फुगून 5 सेमी अधिक 81 सेमी गरजेची, 5 सेमी फुगून अधिक गरजेचे आहे, महिलांकरता अट नाही आणि वजन पुरुषांकरता 50 किलोग्रॅम मर्यादा, कमीत कमी महिलांकरता 46 आणि दृष्टी चांगली असावी आणि उमेदवाराचं वय 30 वर्ष वयापर्यंत असावं, त्यापेक्षा अधिक वय चालणार नाही. त्यानंतर औषध निर्माता गट क याकरता 1 पद आहे आणि शासन मान्यताप्राप्त B.Pharm पदवी उत्तीर्ण, त्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र ॲक्ट 1948 नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी विषयाचे ज्ञान आवश्यक. वेतन आहे 38,700 पासून 1 लाखापर्यंत वेतन त्यापेक्षा अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य परिचारिका एकूण 2 पदे, यामध्ये वेतन श्रेणी पाहू शकता 35,000 पासून ते 1 लाखापर्यंत अधिक आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये HSC म्हणजे 12वी परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर सामान्य परिचारिका GNM परीक्षा नर्सिंग कोर्स उत्तीर्ण असावा आणि BSc नर्सिंग असेल तर अशांना प्राधान्य असेल. तर शासन मान्यता संस्थेत पब्लिक हेल्थ नर्स म्हणून पदविका धारण केली असावी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर 18 पद आहे अधिपरिचारिका गट क याकरता एकूण 7 पदे आहेत आणि वेतनमान तुम्ही पाहू शकता 35,000 पासून ते लाखापर्यंत आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक 12वी परीक्षा उत्तीर्ण GNM धारक उमेदवार असावा. त्यानंतर BSc नर्सिंग जर असेल तर प्राधान्य असेल आणि नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक आणि परिचारिका म्हणून खाजगी शासकीय संस्थेमध्ये 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. त्यानंतर परिचारिका ANM याकरता 25 पदे आहेत आणि जवळपास 29,000 पासून ते 92,000पर्यंत वेतन आहे. 12वी परीक्षा उत्तीर्ण, शैक्षणिक पात्रता ANM उत्तीर्ण असावा. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी केली असावी. 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यानंतर 20वे पद आहे कनिष्ठ अभियंता गट क एकूण 7 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता मान्यता विद्यापीठाची अभियांत्रिकी किंवा पदवी उत्तीर्ण असावं आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. वेतन 38,000 पासून लाखापर्यंत आहे. 21वे पद कनिष्ठ अभियंता गट क विद्युत याकरता 6 पदे आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. वेतन 38,000 पासून 1 लाखापर्यंत आहे. कनिष्ठ अभियंता गट क 22वे पद आहे. याकरता एकूण 1 पदे आहेत आणि याकरता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणकीय अभियांत्रिकीमधील BE कम्प्युटर किंवा BTech IT उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. त्यानंतर 23वे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क याकरता एकूण 16 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे. त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग गट क याकरता 1 पद आहे. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE IT किंवा BTech कम्प्युटर IT पदविका उत्तीर्ण. त्यानंतर संगणक देखभाल दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव मित्रांनो गरजेचा आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर 25वे पद आहे सर्वेअर भूमापक गट क याकरता एकूण पदे आहेत 4 पदे आहेत आणि याकरता शैक्षणिक पात्रता येथे देण्यात आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग धारण करणे आवश्यक आहे किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट शासकीय प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक. प्रमाणपत्र नसेल तर नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र तुम्हाला
धारण करावे लागेल आणि या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास परीक्षाविधी कालावधीत विहित केलेले भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच या पदासाठी विहित सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। त्यानंतर 26वे पद आहे आरेखक म्हणजेच ड्राफ्ट्समन। याकरता एकूण 3 पदे आहेत आणि येथे शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य शासनाने जी दिलेली शिक्षण मंडळाची HSC परीक्षा उत्तीर्ण असणे 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचं आहे। त्यानंतर 27वे पद आहे सहाय्यक विधी अधिकारी गट क। याकरता एकूण 1 पद आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची विधी शाखेची पदवी विधी शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य। त्यानंतर शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्षाचा अनुभव तसेच उच्च न्यायालयातील किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयातील 3 वर्षे वकिलीचा अनुभव असावा। मराठी ज्ञान गरजेचं। त्यानंतर 28वे पद आहे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क आणि याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या शाखेची पदवी शैक्षणिक शारीरिक पात्रता उंची 165 सेमी महिलांकरता 157 सेमी वजन 50 ग्रॅम महिलांकरता 45 किलोग्रॅम छाती 81 सेमी फुगून 86 सेमी महिलांकरता अट लागू नाही आणि दृष्टी चांगली आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। वेतन 35,000 पासून लाखापर्यंत। 29वे पद आहे सहाय्यक क्रीडा अधिकारी गट क आणि यामध्ये एकूण 1 पद आहे आणि शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्यानंतर BPEd पदवी त्यानंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामधील पदविका राष्ट्रीय स्तरावर खेळाडू प्राधान्य दिले जाईल। जर खेळाडू असाल तर प्राधान्य दिले जाईल आणि स्थानिक शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये क्रीडा क्षेत्रातील अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचं। त्यानंतर 30वे पद आहे सहाय्यक ग्रंथपाल 1 पद आहे आणि याकरता BLE पदवी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। 19,000 पासून ते 63,000 पर्यंत वेतन आहे। त्यानंतर स्वच्छता निरीक्षक गट क यासाठी 8 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। मराठी भाषेचे ज्ञान गरजेचं। त्यानंतर 32वे पद आहे लघुलिपिक टंकलेखक गट क 2 पदे आहेत। त्यानंतर मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची शाखेची पदवी आवश्यक। लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि त्याचबरोबर तुम्ही येथे मराठी भाषेचे ज्ञान आणि इतर सूचना PDF फाईल डाउनलोड करून वाचायच्या आहेत। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी मराठी टायपिस्ट यामध्ये 1 पद आहे। शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी त्यानंतर इंग्रजी लघुलेखन पात्रता 100 मिनिटं लघुलेखन प्रति मिनिट टायपिंग हवं आहे। त्यानंतर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट गरजेचे आहे आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक गट क याकरता एकूण 5 पदे आहेत आणि याची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे टंकलेखन किमान 30 शब्द आणि इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट आणि त्यानंतर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। याचप्रमाणे कनिष्ठ लिपिक यासाठी 3 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची कोणतीही पदवी त्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट त्यानंतर वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। यानंतर लिपिक टंकलेखक गट यामध्ये सर्वात जास्त पदे लिपिक टंकलेखक याकरता 118 पदे आहेत आणि यामध्ये पाहू शकता वेतन 19,900 पासून ते 63,000 पर्यंत आहे। यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आणि संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र गरजेचं। त्यानंतर वाहन चालक जड वाहने त्यानंतर गट क अशी भरती आहे। एकूण 10 पदे आणि याकरता शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर RTO जड वाहन चालवण्याचा वैध परवाना गरजेचा 2 वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव आणि वाहन दुरुस्ती देखभालाची कामासंबंधी प्रशिक्षण शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारक जर कोणी असेल तर अशांना प्राधान्य दिलं जाईल आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। आणि यानंतर वाहन चालक गट क याकरता 9 पदे आहेत आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उत्तीर्ण RTO वैध हलके चालवण्याचा आणि नंतर RTO हलके वाहन चालवण्याचा परवाना त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव वाहन चालवण्याचा असणे गरजेचं आहे। मराठी भाषेचे ज्ञान आणि वाहन दुरुस्ती संदर्भात जर नॉलेज असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल। आणि नंतर 39वे पद आहे वॉलमन कीपर याकरता 1 पद आहे आणि महाराष्ट्र राज्य
शिक्षण मंडळाची 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणारा उमेदवार असावा। त्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असावे। संबंधित कामात जर अनुभव असेल तर प्राधान्य असेल आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। त्यानंतर 40वे पद आहे उद्यान पर्यवेक्षक, एकूण 4 पदे। यामध्ये मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। आणि 41वे पद आहे माळी, याकरता एकूण 8 पदे आहेत। तुम्ही पाहू शकता तर याकरता वेतन श्रेणी 15,000 पासून ते 37,000 पर्यंत। त्यानंतर 10वी परीक्षा उत्तीर्ण आणि कृषी विद्यापीठाने निर्धारित केला माळी व्यवसायाचा 1 वर्षाचा कोर्स पूर्ण असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे। तर अशा प्रकारे एकूण जवळपास 40 प्रवर्गामध्ये भरती प्रक्रिया आहे। 377 पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि ते शैक्षणिक फी आणि परीक्षा शुल्क आणि ते परीक्षा शुल्क देण्यात आले आहे। तर या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून घ्यायची आहे। तर यामध्ये वयोमर्यादा, त्यानंतर इतर रिझर्वेशन या संदर्भात संपूर्ण माहिती ही PDF फाईल डाउनलोड करून संपूर्ण माहिती पाहूनच सहज अर्ज करायचा आहे। याचबरोबर सहज अर्ज कसा करायचा तर या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल। त्यामुळे ऑनलाईन फॉर्म, नोकरी भरती या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।